पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलेलं आहे। सध्या अति मुसळधार अशा पावसाला देखील सुरुवात झाली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जिल्हाभरामधील नदी आणि नाले हे ओसंडून वाहत आहेत। काही नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नदीकाठावरच्या गावांमध्ये पाणी शिरतंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गाशेजारून खानिवडे इथून वाहणारी तानसा नदी ही देखील दुथडी भरून वाहतेय। धोक्याची पातळी तिनं देखील ओलांडली आहे। आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे। अगदी काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागला आहे। एकूणच पाहायला गेलं त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते मोठ्या प्रमाणात ओसंडून व्हायला लागलेले आहेत। तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। मी सध्या तानसा नदीच्या किनारे आहे। आपण समोर बघू शकतो की तानसा नदी आता दुथडी भरून व्हायला लागलेली आहे। अगदी या नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याची माहिती इथे मिळालेली आहे। आपण बघाल तर अगदी तानसा नदी आणि त्याचा आजूबाजूचा परिसर हा एकरूप झालेला आपल्याला पाहायला मिळतो। एकूणच पाहायला गेलं तर हा मुसळधार पाऊस जो सुरू आहे त्यामुळे नदी नाले जे आहे ते ओसंडून वाहत आहेत आणि ते गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि नागरिकांच्या जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि हा पाऊस आहे तो आताही मुसळधार सुरू आहे आणि पुढेही मुसळधार सुरू राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे। अगदी पालघर जिल्ह्यात पाहायला गेलं तर केळवा असू द्या, सफाळे असू द्या, वैतरणा असू द्या, वसई विरार असू द्या किंवा वाडा डहाणू ह्या भागात सुद्धा मुसळधार पावसाने आता हजेरी लावलेली आहे। आणि जे प्रशासनाकडून आता नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अगदी सतर्क राहण्याचं आव्हान आहे ते करण्यात येत आहे। तर एनडीआरएफच्या टीम सुद्धा जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। काही ठिकाणी बचाव कार्य सुद्धा सुरू झालेले आहे। मात्र हा पाऊस मुसळधार पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामन शैलेशसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।